म्हटलं ना की राज्याचे आमचे तिन्ही नेतृत्व आहे, फडणवीस साहेब, अजितदादा, एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आणि हे तिघं मिळून जे निर्णय घेतील ते आम्ही सर्वच त्या ठिकाणी मान्य करू आणि आम्हाला जिल्ह्याला आणि राज्याला पुढे न्यायचंय. कारण ज्या बजेटचं सादरीकरण, बजेटचं जे अधिवेशन आहे ते आता 3 तारखेपासूनच सुरू होणार आहे. त्यामुळे त्या संदर्भातली जी बैठक असते अर्थमंत्र्यांकडे जिल्ह्याच्या वतीने जी होते ती त्या ठिकाणी पार पडलेली आहे. राज्याचा जो अर्थाचा म्हणजे जे काही निधीचं ज्या संदर्भातली जी मागणी आहे किंवा आराखडा आहे तो त्या ठिकाणी शासनापर्यंत सादर झालेला आहे. आधी आपण असल्या प्रकारची कुठलीही स्क्रुटिनी न करता आम्ही असल्या प्रकारची आता मात्र निवडणूक संपल्यानंतर मी आपल्याला त्या संदर्भातली माहिती ही मगाशी सुद्धा दिली की आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या वेळेला आम्ही स्क्रुटिनी करायला सुरुवात केली त्याही वेळेला 77,000 पेक्षा अधिक महिला या अपात्र झालेल्या होत्या. ऑगस्ट महिन्यामध्ये, सप्टेंबरमध्ये केली त्याही वेळेला 1 लाखापेक्षा झाल्या होत्या. ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे, ही काही निवडणुकीनंतर चालू केलेली नाही. इन्कम टॅक्स आणि आरटीओच्या माध्यमातून जशी स्क्रुटिनी करताय कडक, अशी त्या काळात न करता सरसकट लाभ दिले. त्या काळामध्ये अजितदादा असतील, देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, हे सांगत होते की कुठलीही महिला त्यापासून वंचित राहणार नाही. प्रत्यक्षात आता मात्र सरकार स्क्रुटिनी आणि जास्तीत जास्त महिला, मला असं वाटतंय की काही विरोधक आणि काही माध्यम अशा पद्धतीचा अपप्रचार करत आहेत. या आधी सुद्धा 2-2.5 लाखापेक्षा अधिक महिला ज्या निकषामध्ये बसत नव्हत्या त्या अपात्र झालेल्या आहेत. पण त्यावेळेला त्या संदर्भातली दुर्दैवानी माहिती ही त्या ठिकाणी माध्यमांकडून दिली गेली नाही. आता ती योजना यशस्वी झाल्यानंतर या संदर्भातला एक अपप्रचार केला जातोय की आताच ही स्क्रुटिनी चालू केली आहे. ऑक्टोबरमध्ये पण झालेली आहे, डिसेंबरमध्ये पण झालेली आहे. आणि मी आपल्याला वारंवार सांगत आहे की कंप्लेंट बेस्ड स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून ज्या वेळेला कंप्लेंट्स प्राप्त होतात त्यावेळेला काही माध्यमच आम्हाला सांगत होती की अशा पद्धतीच्या काही चुकीचे काही हे मिळते तर आपण त्याच्यावर काही ना काही जे गरजू आहेत त्यांच्यापर्यंत हा लाभ पोहोचला पाहिजे. त्यामुळे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये पण ही अशा पद्धतीची व्हेरिफिकेशन झालेली होती. आता आणखीन ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये काही कंप्लेंट प्राप्त झालेल्या आहेत तर त्या संदर्भातली सुद्धा सुरू आहे. आणि ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. ही जानेवारी महिन्यामध्ये, फेब्रुवारी महिन्यामध्ये जसे जसे रजिस्ट्रेशनच्या चौकशा होत जातील त्या पद्धतीने ही होणार आहे. आणि आम्ही कुठल्याही गरजू महिला आणि जी पात्र आहे योजनेसाठी तिला आम्ही कधीही लाभापासून महायुतीचं सरकार वंचित ठेवणार नाही. थँक्यू. लाखो ज्या बहिणी आहेत त्या अपात्र ठरतायत. आता दरवर्षी KYC देखील करण्यासाठी सांगितलेलं आहे. नाही, एक तर मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय की ही जी शासन निर्णय जो आम्ही लाडक्या बहिणीचा निर्गमित केला याच्यामध्ये आम्ही कुठलाही बदल केलेला नाहीये. ही मला सर्व आपल्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय की कुठलेही निकष आम्ही बदल केलेले नाहीयेत. 2.5 लाखाचं उत्पन्न त्याच्यापेक्षा कमी असणं लाभार्थी असण्यासाठी हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित आधीच केलेलं होतं. दुचाकी वाहन असावं, 4 चाकी वाहन नसावं हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित हे केलेलं होतं. ते राज्यातल्या रहिवासी असाव्या, सरकारी नोकरदार नसाव्या, हे जे सगळे निकष आहेत हे पहिल्या शासन निर्णयामध्ये निर्गमित केलेले आहेत. त्याच्यामध्ये कुठलाही बदल आम्ही केलेला नाहीये. आम्ही ज्या वेळेला पहिलं ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या वेळेला स्क्रुटिनी चालू केली त्यावेळेला 70-75 हजार अर्ज असे होते की जे पात्र होत नव्हते, जे त्यावेळेला ड्रॉप करण्यात आले होते. सप्टेंबरमध्ये स्क्रुटिनी केली त्यावेळेला तर 1 लाखापेक्षा अधिक असे अर्ज होते की जे पात्र होत नव्हते. त्याच्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा त्या पद्धतीनं होतं. त्यामुळे अशा पद्धतीचं लाभार्थ्यांची संख्या कमी जास्त होणं हे काही अचानक केलेलं आहे अशातला काही भाग नाही. आणि निकषांमध्ये काही तक्रारी ज्या ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यामध्ये ज्या प्राप्त झालेल्या आहेत, जे एका ह्याच्यावरून 2-2, 3-3 वेळा लाभ घेत आहेत अकाउंट्समधना, किंवा ज्यांच्यात 4 चाकी वाहनं आहेत पण तरी सुद्धा ते अशा जे काही कंप्लेंट बेस्ड आहेत त्या संदर्भातली चौकशी करून त्यांचा आधीचा कुठलाही लाभ आम्ही त्यांच्या अकाउंटमधून परत घेतलेला नाही. अशा पद्धतीचा कुठला निर्णय झालेला नाही. फक्त क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये जे पात्र ठरत नाहीयेत त्यांना त्या महिन्यापासूनचा लाभ हा बंद करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी ही पावलं उचललेली आहेत. पण पाहिलेलं आहे आपल्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार आणि फेब्रुवारीचा हप्ता खात्यात जमा होईल याबद्दल माहिती सांगितलेली आहे. त्याबद्दल त्या पुढे काय म्हणाल्या त्याबद्दल आता आपण इथे सविस्तर माहिती पाहणार आहोत. पहा, फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आहे त्याबद्दलची माहिती पाहणार आहोत. तसेच आपला राज्याचा जो अर्थसंकल्प सादर होणार आहे त्यामध्ये 2100 रुपयाची जी
आश्वासन आपल्याला सरकारनं दिलेले होतं, तर ती आश्वासन आपलं सरकार पूर्ण करेल का, त्याबद्दलची सुद्धा अपडेट आपण इथे पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ अर्ध्यात सोडू नका. तर पहा, लाडकी बहीण योजना तर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार, या दिवशी खात्यात खटाखट रक्कम जमा होणार. तर पहा, फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व लाडक्या बहिणींचं लक्ष लागलेलं आहे. तर लवकरच या दिवशी आपला फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आपल्या पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती इथं समोर आलेली आहे. तर ती कोणती माहिती आहे, कोणत्या दिवशी मिळणार हप्ता, ही सर्व माहिती आपण इथे पाहणार आहोत. तर पहा, बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याकडे राज्यातील लाडक्या बहिणींचं लक्ष लागलेलं आहे. तर फेब्रुवारी महिन्यातील लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत एक नवीन अपडेट आता समोर आलेली आहे. तर ती कोणती अपडेट आहे ते आपण इथे पाहणार आहोत. तर पहा, महायुती सरकारची महत्त्वाची लाडकी बहीण योजनेचा जो 8वा हप्ता आहे, तो आजपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे. पहा मित्रांनो, अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असणार आहे. जो लाडक्या बहीण योजनेचा जो 8वा हप्ता आहे, हा जो फेब्रुवारीचा 8वा हप्ता आहे, तो आज आहे रविवार. तर आज रविवारपासून या 8व्या हप्त्याला इथं मान्यता मिळालेली आहे. म्हणजेच हा हप्ता उद्यापासून, तर उद्या सोमवार आहे, तर उद्यापासून आपल्या पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. अर्थ विभागाकडून, आपल्या महिला व बालविकास विभागाकडून हा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पाठवलेला आहे. म्हणजेच हा हप्ता अद्यापही त्यांच्या खात्यावरती जमा झालेला नाही, परंतु हा त्यांच्या बँकमध्ये, ज्या खात्यामध्ये ह्या लाडक्या बहिणींचं अकाउंट आहे, खातं आहे, त्या खात्यामध्ये हा हप्ता येऊन पडलेला आहे. परंतु आज रविवार असल्यामुळे हा हप्ता त्यांना इथं मिळणार नाही. परंतु हा हप्ता 24 तारखेपासून, म्हणजेच फेब्रुवारी 24 पासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दिसायला, म्हणजेच जमा व्हायला सुरुवात होणार आहे. तर पहा, अनेक दिवसांपासून महिला याची वाट पाहत होत्या. लाडकी बहीण, सर्व लाडक्या बहिणी वाट पाहत होत्या. अखेर तो दिवस आलेला आहे आणि महिलांच्या खात्यात आता लाडकी बहीण योजनेचा जो 8वा हप्ता आहे, तो जमा व्हायला सुरुवात देखील होणार आहे. तर पहा मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी असणार आहे आणि आपल्या पात्र लाडक्या बहिणीसाठी ही गुड न्यूज असणार आहे. कारण फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे. तर पहा, या योजनेचा जो 8वा हप्ता आहे, तो लवकरच त्यांच्या खात्यात जमा होईल, असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेलं आहे. त्याप्रमाणे सरकारने त्यांचा शब्द पाळला आहे. त्यामुळे आता आजपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील, असं सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. तर फेब्रुवारी महिना 28 दिवसांचा असल्याने मागील महिन्याप्रमाणेच हप्ता शेवटच्या आठवड्यात, म्हणजेच 21 ते 29 फेब्रुवारी दरम्यान जमा केला जाणार असल्याची माहिती इथे समोर आलेली आहे. पहा मित्रांनो, आपण जर लाडक्या बहीण योजनेचा हप्ता जर पाहिला, तर तो 21 ते 30 या दरम्यान पडत असतो. म्हणजेच हा जो फेब्रुवारी महिन्याचा देखील हप्ता आहे, तो नक्कीच 21 फेब्रुवारीपासून 28 फेब्रुवारीपर्यंत पडणार आहे. कारण आपला फेब्रुवारी जो महिना आहे, तो 28 दिवसांचा इथं आहे. त्यामुळे लवकरच हा हप्ता आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असणार आहे. कधी येणार, तर यासाठी उशीर का लागत आहे, ही सर्व माहिती आपण इथे पाहणार आहोत. तर पहा, लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची पडताळणी अद्याप सुरू आहे. या प्रक्रियेला उशीर लागत आहे. लाभार्थी महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरू आहे. पहा, लाडकी बहीण योजनेतील ज्या लाभार्थी महिला आहेत, तर त्यांची पडताळणी सुरू आहे. तर या प्रक्रियेला उशीर का लागत आहे आणि लाभार्थी महिलांच्या अर्जाची पडताळणी जर सुरू आहे, त्यामुळे या प्रक्रियेला उशीर लागत आहे. या 8व्या हप्त्याला उशीर लागत आहे. तुम्ही मित्रांनो पाहिलं असेलच, लाडकी बहीण योजनेतून आत्तापर्यंत एकूण 10 लाख महिला इथं अपात्र ठरविण्यात आलेल्या आहेत आणि अजूनही अर्ज पडताळणी सुरूच आहे. तर पहा, आजपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तसेच सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास पुढील 4 ते 5 दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. इथं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की आजपासून लाडकी बहीण योजनेच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. परंतु येत्या 4 ते 5 दिवसामध्ये सर्व पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 1500 रुपये हा जो 8वा हप्ता आहे, तो 4 ते 5 दिवसामध्ये सर्व पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.
तर पहा 2100 रुपये कधी येणार याकडे सर्व लाडक्या बहिणींचं लक्ष लागलेलं आहे. तर आपल्याला माहीत असेलच मार्च महिन्याचा जो अर्थसंकल्प आहे तो 3 मार्चला इथं सादर होणार आहे. तर लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये कधी मिळणार असा प्रश्न विचारण्यात येत आहे. तर लाडकी बहीण योजनेच्या वाढीव हप्त्याबाबत मार्च महिन्यात अर्थसंकल्पात घोषणा होऊ शकते. जर मार्च महिन्यात घोषणा झाली तर पुढचा हप्ता म्हणजेच मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो आपल्याला 2100 रुपयांचा मिळणार आहे. पहा ही देखील सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे. कारण जर 3 मार्चला लाडक्या बहिणींसाठी जर 2100 रुपयाची घोषणा करण्यात आली तर लाडक्या बहिणीला जो 2100 रुपयाचा जो महिना आहे, जो मार्च महिना आहे तो 2100 रुपयांचा मिळणार आहे. आणि तिथून पुढे हा 2100 रुपये हप्ता आपल्या सर्व पात्र लाडक्या बहिणींना सुरू होणार आहे. तसेच मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्यात किती महिलांचं अनुदान बंद होणार ही देखील माहिती मोठ्या प्रमाणात पसरत आहे. ही बातमी इथं समोर येत आहे. तर पहा मराठवाड्यामध्ये एकूण किती जिल्ह्यातील महिलांचं अनुदान बंद होणार आहे ती आपण इथे माहिती घेतलेली आहे. तर पहा मराठवाडा विभागात एकूण 8 जिल्हे आहेत. तर यामध्ये छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, जालना, हिंगोली, परभणी, बीड आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर यापैकी छत्रपती संभाजीनगर यामधील 6655 महिला या 8व्या हप्त्यासाठी पात्र ठरविण्यात आलेल्या आहेत. धाराशिवमधील 2533 महिला या 8व्या हप्त्यासाठी पात्र ठरविण्यात आलेल्या आहेत. लातूरमधील 8001 महिला, जालन्यामधील 9622 महिला, हिंगोलीमधील 5825 महिला, परभणीमधील 2802 महिला, बीडमधील 9364 महिला, नांदेडमधील 10532 महिला या सर्व महिलांचा लाभ इथून आता बंद झालेला आहे. या अर्जदारांना आता इथून पुढे लाभ मिळणार नाही. तर पहा आपण कोणत्या जिल्ह्यातले आहात तुम्ही मला लगेच कमेंटमध्ये सांगायचं आहे की सर मी ह्या जिल्ह्यातील रहिवासी आहे. तुम्ही फक्त एवढीच कमेंट करायची आहे. तुम्हाला इथं समजून जाणार आहे की तुम्ही या अपात्र महिलेमध्ये आहात की पात्र महिलेमध्ये आहात. याबद्दल तुम्हाला इथे सविस्तर माहिती मिळणार आहे. तर पहा मुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी हप्त्यासाठी 3500 कोटी रुपये महिला व बालविकास विभागाला दिल्याची माहिती इथं समोर आलेली आहे. पहा आपण मागच्याच व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. मुख्यमंत्री अजित पवार यांनी 3500 रुपयांचा जो चेक आहे तो महिला व बालविकास विभागाला दिलेला आहे. त्यामुळे लवकरच आता उद्या सोमवार आहे मित्रांनो, लक्षात घ्या. तर सोमवारपासून आपल्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे.